नमस्कार, आपण पाहत आहात GS9 मराठी। चला घेऊया आजची खास बातमी। खानदेशात आज काणूबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीचा जल्लोषात खानदेशाचे आराध्य दैवत असलेल्या काणूबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील घरोघरी स्थापना होऊन आज सोमवारी पांझरा नदीच्या काठावर विसर्जन मिरवणूक काढल्या जाते। या उत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सर्वजण, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येऊन 3 दिवस आनंद साजरा करतात। घराघरात गहू पिठाचा रोट बनवून पूजेला अर्पण केला जातो, तर संध्याकाळी पुरणपोळीचा सुग्रास नैवेद्य काणूबाई मातेच्या चरणी अर्पित केला जातो। श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी ही एक दिवसीय स्थापना होते आणि रात्रभर जागरण, पारंपरिक वाद्य, ढोल ताशांचा गजर, डीजे आणि अहिराणी व हिंदी गाण्यांवर महिला व पुरुष मनसोक्त नृत्य करतात। सकाळी विधिवत पूजा करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे। रांगोळी, फुले, फळे आणि पारंपरिक सजावटीसह शहरात उत्सवाचे रंग चढले। त्या दिवशी काणूबाई मातेच्या गाण्यांनी ध्वनिक्षेपकातून परिसर निनादत असतो। घरोघरी गोडधोड नैवेद्य बनवून लाया, फुटाणे यांसारख्या प्रसादाचं वाटपही भाविकांना केले जाते। विशेष म्हणजे काणूबाई मातेचा हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात फक्त खानदेशातच साजरा केला जातो, त्यामुळे या उत्सवाला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे। कुटुंबातील सुखदुःख वाटून घेणारा, एकोपा वाढवणारा आणि परंपरा जपणारा हा उत्सव साऱ्यांना एकत्र आणतो। GS9 मराठीसाठी कार्यकारी संपादक गोकुळ देवरे, धुळे।